नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर साळुंखे आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। तर आजच्या ब्लॉगमध्ये माझ्यासोबत आहे माझा मित्र प्रशांत कोरे। सर्वप्रथम आम्ही चहा घेतला आणि त्यानंतर थेट पोहोचलो स्वारगेट मेट्रो स्टेशनला। स्वारगेट मेट्रो स्टेशन पासून आम्ही बस पकडली आणि पोहोचलो नो युअर आर्मी या कार्यक्रमाला। हा कार्यक्रम 3 ते 5 जानेवारी दरम्यान असणार आहे। सकाळी आम्ही लवकरच निघालो होतो म्हणून आम्ही नाश्ता केला नव्हता, म्हणून गेल्या गेल्या दाबून नाश्ता केला आणि नंतर इव्हेंटला हजेरी लावली। आम्ही थोडं उशिरा पोहोचलो आणि गेल्या गेल्या आम्हाला पहिलंच प्रात्यक्षिक पाहायला मिळालं, ते म्हणजे इंडियन आर्मी यांचं हेलिकॉप्टर प्रात्यक्षिक। काही रॉयल एनफील्ड म्हणजेच बुलेट रायडर्सने सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। या ठिकाणी पंजाब रेजिमेंट आर्मीने साहसी प्रात्यक्षिके दाखवली, जसे की तलवारबाजी व तसेच दांडपट्टा। शालेय विद्यार्थ्यांना जर आतापासून आपण सांगितले की देश सेवा म्हणजे काय, तर पुढे जाऊन ते सुद्धा इंडियन आर्मीमध्ये सामील होतील आणि त्यांच्यातर्फे देश सेवा करतील। आणि याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी पाहायला आली, कारण की या ठिकाणी बरेच शालेय विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। इंडियन आर्मीमध्ये सुद्धा कुत्रा या प्राण्याची खूप जास्त मदत होते। या कार्यक्रमात सुद्धा डॉग हा कशा प्रकारे अतिरेकी किंवा आतंकवादी शोधण्यासाठी मदत करतो याची प्रात्यक्षिके दाखवली। मार्शल आर्ट हे काय असतं हे आपण बऱ्याच मूवीमध्ये पाहिले आहे, जसे की अक्षय कुमारची मूवी असो किंवा टायगर श्रॉफ यांची मूवी। परंतु रिअल हिरो म्हणजेच आपली इंडियन आर्मी यांना पहिल्यांदा मी मार्शल आर्ट
परफॉर्म करताना याची देही याची डोळा पाहिलं. या ठिकाणी आपल्या इंडियन आर्मी बद्दल काही इन्फॉर्मेशन चित्रफित सुद्धा दाखवण्यात आली होती व तसेच काही गेम सुद्धा अरेंज करण्यात आले होते. त्यानंतर आम्ही गेलो इंडियन आर्मी. आपले इंडियन आर्मी ज्या कुठल्या व्हेकल्स वापरतात त्या प्रत्यक्ष बघण्यासाठी, कारण की या ठिकाणी इंडियन आर्मी द्वारा जे कुठले व्हेकल्स वापरले जातात ते सर्व व्हेकल्स या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष पाहता येत होते. यातील काही व्हेकल्स हे बुलेट प्रूफ होते. मी आशा करतो की तुम्ही सर्व लोक समजदार आहात. बुलेट म्हणजे बंदुकीची गोळी, ना की बुलेट मोटरसायकल. या जोकवर तुम्ही आत्महत्या केली तरी चालेल. या ठिकाणी बरेच व्हेकल्स हे महिंद्रा कंपनीचे होते व तसेच काही कल्याणी फोर्सचे सुद्धा पाहायला मिळाले. या ठिकाणी असलेल्या प्रत्येक व्हेकल्स या युनिक आणि वेगळ्या होत्या आणि प्रत्येक व्हेकलचे काम हे डिफरंट होते आणि त्या प्रकारे आपले इंडियन आर्मी ह्या व्हेकलचा यूज करतात. या प्रकारचा व्हेकल आपल्याला चालवायला भेटणार नाही हे मला माहित होतं, कारण की माझी उंची जास्त असल्या कारणाने मला इंडियन आर्मीमध्ये जाता आले नाही. परंतु या ठिकाणी या गाडीसोबत निदान हात लावून फोटो काढणे हे माझ्या भाग्यात होते आणि ते मी केले. असो, ही गाडी खरे पाहिले तर वयस्कर लोकांसाठी होती. कदाचित मी सुद्धा काही वर्षानंतर वयस्कर होईल, म्हणून मी आताच 11 रुपये ॲडव्हान्स देऊन ही गाडी बुक करून घेतली. ही इलेक्ट्रिक बाईक खरंच कामाची होती. मला प्रचंड आवडली, कारण की 3-4 तासाच्या चार्जिंगमध्ये ही 40 किलोमीटर एवढा एव्हरेज देते. मित्रांनो, आतापर्यंत आपण अशा व्हेकल्स किंवा मिसाईलच्या गाड्या, आर्मीच्या गाड्या ह्या फक्त आपण मूव्हीमध्ये पाहिल्या होत्या, परंतु या नो युअर आर्मीच्या मेल्यामध्ये प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला.
आपला देश तेव्हा जास्त स्ट्रॉंग होईल जेव्हा आपल्याकडे आपल्या इंडियन आर्मीकडे न्यूली अपडेटेड किंवा न्यू टेक्नॉलॉजीचे अपडेटेड इक्विपमेंट असतील तेव्हा. जसे की आपल्या इंडियन आर्मीद्वारा विविध प्रकारचे टेलिस्कोप वापरले जातात जेणेकरून दूर लपलेल्या आतंकवादींवर लक्ष करता येते आणि त्यांना टार्गेट करता येईल. आपल्या इंडियन आर्मीद्वारे वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या गन्स व तसेच रायफल सुद्धा या ठिकाणी प्रत्यक्ष पाहण्याच्या योग आला. तर मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.